मंडळी, आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिना म्हटले की बरेचसे सण समारंभ, व्रत, वैकल्य, उपवास। आज आपण ही उपवासाची बर्फी पहा मंडळी कशाची आहे ओळखू शकतात का? यामध्ये ना दूध, ना दूध पावडर, ना मावा, ना काजू बदाम, तरीही 15 दिवस टिकणारी भरपूर ऊर्जा देणारी ही खुसखुशीत बर्फी आपण करतोय। 100% नो फेल परफेक्ट रेसिपी आहे। तर इथे आपण 2 कप शेंगदाणे घेतले, छान निवडून घ्यायचे, अजिबात खवट वगैरे शेंगदाणे वापरायचे नाही। जाड तळाची कढई घ्यायची, त्यामध्ये 2 कप शेंगदाणे घातले। सुरुवातीला गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि सतत मिक्स करत शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे। सुरुवातीला गॅस मध्यम ठेवला कारण कढई गरम नाहीये। जशी जशी कढई गरम होईल आणि हलकेसे डाग दिसायला लागले की मग गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर शेंगदाण्यांचे साल तडकेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। कुठेही गॅस मोठा करू नका, शेंगदाणे भाजताना घाई करू नका। शेंगदाणे तुम्ही जितके छान खरपूस भाजाल, बर्फी तितकीच चवीला अप्रतिम लागते आणि जास्त दिवस टिकण्यासही मदत होते। शेंगदाणे आपण सतत असे ढवळत छान याचे साल तडकेपर्यंत मंद आचेवर भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकतात शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले, साल तडकलेले आहे आणि शेंगदाणा सुद्धा असा फुटलेला आहे। मी खरपूस यांना भाजून घेतले। भाजलेले शेंगदाणे स्वच्छ कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि यांना संपूर्ण गार करून घ्यायचे। आपले शेंगदाणे गार होत आहे तोपर्यंत त्याच कढईमध्ये ज्या कपने आपण शेंगदाणे मोजले होते तर त्याच कपने अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आहे। सुकं खोबरं सुद्धा कमी आचेवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं। सुकं खोबरं भाजतानाही गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हलका तांबूस रंग करायचा। सतत असं ढवळत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि खूप ब्राऊन करू नका, नाहीतर चवीला करपट लागेल आणि बर्फीतही चांगलं दिसणार नाही। पाहू शकतात हलका असा सोनेरी तांबूस रंग आलेला आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि हे सुकं खोबरं सुद्धा स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा संपूर्ण गार करून घ्यायचं। गार झालं की हे मस्त कुरकुरीत होतं। चला, इथे आपले शेंगदाणे गार झालेले आहे, यांना रगडून यांचे साल काढून घ्यायचे। लगेच निघतात शेंगदाणे, आपण जितके छान भाजतो ना साल लगेच निघतात, किंवा एखाद्या कापडात घालून पुरचुंडी करूनही तुम्ही रगडू शकतात आणि हे साल पाखडून घ्यायचे आहे। निघेल तितके शेंगदाण्याचे साल काढले, थोडेफार राहिले तर काही हरकत नाही। त्यानंतर हे भाजलेलं सुकं खोबरं आपल्याला हातानेच चुरून घ्यायचं आहे। याला मी मिक्सरला फिरवणार नाही, थोडंसं असं जाड बारीक राहील तर बर्फीमध्ये खाताना दाताखाली आलं की छान लागतं। तर हे गार झाल्यानंतर संपूर्ण कुरकुरीत होतं। याला असं चुरून घ्यायचं, थोडंसं जाड बारीकच मी ठेवणार आहे, खूप बारीक करणार नाही आहे। तर छान खोबरं चुरून घेतलेलं आहे, याला बाजूला ठेवू आणि शेंगदाणे बारीक करू। शेंगदाणे कसे बारीक करायचे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। थोडंसं 2 नंबरचं जे जार असतं ते घेतलं, त्यामध्ये अर्धेच शेंगदाणे घातले, पूर्ण घालायचे नाही, नाहीतर मग लगदा होणार। आणि पल्स मोडवर यांना करायचे, म्हणजे मिक्सरचं बटन चालू बंद करत हलकं रवाळ करायचं आहे, खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाड बारीक ठेवायचं। त्यानंतर उरलेले शेंगदाणे सुद्धा पल्स मोडवर असेच करून घेतले। संपूर्ण शेंगदाण्याचा कूट तयार झाला आहे, पण नेहमीच्या कुटासारखा बारीक करायचा नाही, याची भरडसर जाडसर याला ठेवायचं आहे, अति जाडही ठेवू नका। चला, संपूर्ण तयारी झाली। मिश्रण शिजवण्याआधी गरम गरम मिश्रण आपल्याला बर्फी थापावी लागणार आहे, म्हणून ताटाला तूप लावून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे असेल तर असा बटर पेपर ठेवून घ्यायचा। तूप लावलं तरीही बर्फी छान निघते, असेल तर बटर पेपर ठेवूनच घ्यायचा, म्हणजे बर्फी आणखीन व्यवस्थित निघते। यावरही थोडासा तुपाचा बोट लावला। चला, बर्फीचं ताट तयार आहे। आता बर्फीचं मिश्रण पटकन शिजवून घेऊ। 1 चमचाभर साजूक तूप कढईमध्ये घ्यायचं आहे। ज्या कपने शेंगदाणे मोजले होते, 2 कप शेंगदाणे घेतले होते, तर 2.25 कप चिरलेला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 1 कप आणि पाऊण कप, 1 कप आणि 3/4 कप इतका मी गूळ घेतलेला आहे। साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देते। तुपामध्ये गूळ घातला, गॅस कमी करायचा आणि फक्त आपल्याला तुपामध्ये गूळ विरघळवून घ्यायचा आहे। हलकीशी उकळी यायला लागेल इतकंच करायचं आहे, याचा पाक वगैरे काहीच करायचा नाही। काही सेकंदांमध्येच हा विरघळला जातो, कारण आपण बारीक चिरून घेतलेला असतो। साहित्य मोजण्यासाठी ना एखादी वाटी किंवा कप सेट करा, म्हणजे तुमची बर्फी ही माझ्या बर्फीसारखीच परफेक्ट होईल। पाहू शकतात इथे गूळ विरघळलेला आहे, हलकीशी उकळी दिसायला लागली, गॅस कमी करून घ्यायचा आणि लगेच त्यामध्ये साहित्य घालायचं। बारीक करून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे शेंगदाणे घालायचे आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट। गॅस कमी ठेवून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं।
साधारण मिनिटभरामध्ये हे सगळं व्यवस्थित एकजीव होतं. दिलेलं सगळं प्रमाण अचूक आहे, त्यामुळे बर्फी परफेक्टच होते. हे छान व्यवस्थित एकजीव केलेलं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर साधारण मिनिटभर आपल्याला याला कमी आचेवरच परतून सुद्धा घ्यायचं आहे. अजिबात हे तुम्हाला ओलसर दिसत नसेल. छान असं परतून घेतलं ना की याचा छान एकसंध गोळा होतो. जास्तही परतायचं नाही, फक्त मिनिटभर परतून घेते. व्यवस्थित इथे गोळा झालेला आहे. तुम्ही शेंगदाणे पाहू शकता, थोडेफार अख्खे सुद्धा आहे, म्हणजे बर्फी खाताना छान लागेल. लगेच गोळा झाला की आधीच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला थापून घ्यायचं आहे. थापताना मी काय करते, सपाट तळाची वाटी घेते, त्याला तुपाचं बोट लावलेलं आहे आणि त्याने बर्फी थापून घेते, म्हणजे एकसारखी ही थापली जाते. चांगली दाब देऊन एकसारखी थापायची, म्हणजे बर्फी छान एकसंध होते. ही बर्फी करायला खूप सोपी आहे. एकदा केली की 15 ते 20 दिवस आरामात टिकते. चवीला अप्रतिम अशी लागते. उपवासाच्या दिवशी किंवा अशीच रोज एक बर्फी जरी खाल्ली ना, खूप उपयोगाची आहे. मुलांना सुद्धा चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा ही बर्फी खूप मस्त आहे. शेंगदाण्याचे लाडू वगैरे आपण करतोच, पण एकदा ही बर्फीसुद्धा नक्की करून पहा. छान असं मी सेट केलं होते. माझ्याकडे थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप, तर ते घातले. थोड्याशा गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाकळ्या घातल्या, पण हे काहीही घातलं नाही तरीही चालेल. आणि परत एकदा यावर वाटी फिरवून देते, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाईल. आता बर्फी आपण सेट केलेली आहे. हिला जरा वेळ गार होऊ द्यायची आहे. लगेच हिला काहीच करायचं नाही. तर आता ना ही भरपूर गरम आहे, पण एक 10-15 मिनटं अशीच रूम टेम्परेचरला सेट होऊ देते. त्यानंतर आपण बर्फी आखून घेऊ आणि मग परत पूर्ण गार झाल्यावर काढायची. एक 15 मिनटं रूम टेम्परेचरला जरा सेट झाली की तुम्हाला कशी हवी आहे, लहान मोठी, तशी आखून घ्यायची. कारण संपूर्ण सेट झाल्यावर ना गूळ घट्ट होतो, छान खुसखुशीत होतो आणि आपल्याला बर्फीचा आकार व्यवस्थित देता येत नाही. म्हणून हलक्या कोमटमध्येच हवी तशी आखून घ्यायची. मी नेहमीची चौकोनी बर्फी असते तशीच आखून घेते. आधी उभं कट केलं, मग मध्यभागून असं आडवं कट करते, म्हणजे सगळ्या बर्फी एकसारख्याच होतील. तर संपूर्ण बर्फी अशा कट केल्या. यांना लगेच काढायचं नाही. आता तासभर तरी याला संपूर्ण गार व्हायला लागेल. तर असंच किचनमध्ये ठेवून देते. संपूर्ण गार झालं की मग काढूया. तर मंडळी, बर्फी इथे संपूर्ण गार झालेली आहे. अतिशय सुंदर, सुबक, खमंग, खुसखुशीत ही होते. कडेची एक काढली की मग बाकीच्या सगळ्या व्यवस्थित निघतात. आधी आपण आखलं होतं, पण गार झाल्यानंतर परत एकदा सुरी फिरवायची, म्हणजे बर्फी लूज होते, व्यवस्थित निघते. तुम्ही पाहू शकतात किती छान निघते. तुम्ही करतात का मंडळी अशी ही उपवासाची बर्फी? आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, आत्ताच करून ठेवा. उपवासा दिवशी 1-2 बर्फी खाल्ल्या, ग्लासभर दूध पिलं, तरीही आपल्याला खूप पोटभरीचं आणि एनर्जेटिक फील होतं. सगळ्या बर्फी या पद्धतीने काढून घेते. संपूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. ओला पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही, मस्त टिकतात. तर सुंदर अशा सगळ्या बर्फी आपल्या झाल्या आहे. 2 कप शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर झालेल्या आहे. तर मस्त सर्व केलेल्या आहे. आपण एक बर्फी तोडून सुद्धा पाहूया, म्हणजे तुम्हाला तिचं टेक्स्चर लक्षात येईल. अजिबात चिकट चिवट वगैरे होत नाही. मस्त खमंग, खुटखुटीत, खुसखुशीत ही बर्फी होते. छान अशी बर्फी करून झालेली आहे. तर मंडळी, आजची ही उपवासाच्या बर्फीची म्हणजे शेंगदाणा बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. ट्राय करून पाहूया. खूप मस्त झाली होती, कारण शेंगदाणे आपण मंद आचेवर भाजले ना. गुळाचं प्रमाणही अतिशय परफेक्ट आहे. करायला खूप साधी सोपी आहे. इनमीन 3 साहित्यात इतकी सुंदर बर्फी आपली तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा.